नाशिक महानगरपालिकेने माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व दीपक व भूषण लोंढे यांच्या ITI नंदिनी नदी पूर क्षेत्रात नंदिनी नदी किनारी केलेल्या अनधिकृत बांधकामावर गुरुवार दिनांक 16 रोजी सकाळपासून JCBच्या साहाय्याने पाडण्यात आला। अतिक्रमण विभागाने मंगळवार रात्री लोखंडी होल्डिंगचे बार कटरने कापून काढले होते। गुरुवारी सकाळी 7 पासून मागील बाजूने बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे। रात्रीपर्यंत इमारत पूर्ण तोडण्यात येणार आहे। दरम्यान पोलिसांनी धम्मतीर्थ या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी भुयारी मार्ग दिसून त्या ठिकाणी 2 रूम दिसून येत त्या ठिकाणी कुऱ्हाडी, चाकू, अवैध साठा आढळून आल्याने तपास सुरू करत इमारती धर्मतीर्थ सील केली असून कायदेशीर कारवाई बाबतीत नोटीस देण्यात येणार असल्याचे मनपा अतिरिक्त उपायुक्त सीमा झगडे यांनी देत परिसरातील झोपडपट्टी घरे अनधिकृत असल्याने त्यांनीही नोटीस देणार असल्याचे सांगत शहरातील सर्वच अनधिकृत बांधकाम इमारती बाबतीत अहवाल सादर करत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले। मनपा प्रशासन, पोलीस आयुक्त यांच्या धडक कारवाईने अनधिकृत बांधकाम व व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। यावेळी मनपा अतिरिक्त उपायुक्त स्मिता झगडे, आयुक्त डॉक्टर सुनीता नांदुरकर, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश शाहिरे, अग्निशमन दल 50 पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सातपूर पोलीस स्टेशनला जो गोळीबाराचा गुन्हा दाखल होता त्याच्यामधील अटक आरोपी प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची जेव्हा जप्ती घेण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी एक भूमिगत भुयार त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। त्या ठिकाणी सेपरेट 2 रूम्स पण आहेत आणि त्याला एक कार्यालयातूनच एक वेगळी अशी गुप्त अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही अशी एक एंट्री पण त्या ठिकाणी करण्यात आली होती। आणि त्याच्यामध्ये जो हाऊस सर्च आम्ही घेतला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला 2 कुऱ्हाडी त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि एक नाईफ म्हणजे एक चाकू पण त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। आणि एकंदरीत असं दिसतं की त्याचा वापर काही लोकांना डांबण्यासाठी किंवा धावधपटशा दाखवण्यासाठी केलेला असू शकतो। त्या अनुषंगाने त्यांचा जो वाढीव पिसार आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये देखील अधिक तपास आम्ही करत आहोत। काही रोख रक्कम वगैरे मिळाली अशी काही माहिती नाही, असं काही नाही। त्या ठिकाणी अद्याप अशी कुठली रोख रक्कम किंवा इतर काही गोष्टी मिळालेल्या आहेत असं नाहीये। मात्र जी हाताळणी या ठिकाणी नमूद केली ती त्या ठिकाणी मिळालेली आहे।